नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक शासन निर्णय निर्गमित. राज्य कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या हॉटेल आणि दैनिक भत्त्यांचे नवे दर लागू. याबाबत सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत असलेले अधिकारी आणि कर्मचारी हे शासकीय कामकाजाच्या निमित्ताने मुख्यालयाबाहेर दौऱ्यावर गेल्यास त्यांना हॉटेल भत्ता तसेच दैनंदिन खर्चासाठी दैनिक भत्ता अदा करण्यात येतो. या भत्त्याचे दर कालानुसार बदलले जात असून या दरांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयानुसार राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्याच्या वेतन स्तरानुसार हॉटेल वास्तव भत्ता तसेच भोजन व संकीर्ण खर्चासाठी देण्यात येणाऱ्या भत्त्यांचे सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. सदर शासन निर्णयानुसार राज्य अधिकारी किंवा कर्मचारी हे शासकीय कामकाजाच्या निमित्ताने देशातील दिल्ली, मुंबई, कलकत्ता, चेन्नई व हैदराबाद या महानगरांमध्ये दौऱ्यावर गेल्यास आणि त्या ठिकाणी हॉटेलमध्ये वास्तव्य केल्यास त्यांना वेतन श्रेणीनुसार हॉटेल वास्तव भत्ता व भोजन तसेच संकीर्ण खर्चासाठी दैनिक भत्ता अनुज्ञेय राहणार आहे. S30 व त्यापेक्षा अधिक वेतन स्तर असलेल्या अधिकाऱ्यांना प्रतिदिन कमाल 7,500 रुपये हॉटेल वास्तव भत्ता तर भोजन व संकीर्ण खर्चासाठी प्रतिदिन 1,200 इतका भत्ता अनुज्ञेय राहील. S25 ते S29 या वेतन स्तरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिदिन 4,500 रुपये हॉटेल वास्तव भत्ता तर भोजन व संकीर्ण खर्चासाठी 1,000 रुपये इतका भत्ता अनुज्ञेय असणार आहे. S20 ते 24 या वेतन स्तरातील कर्मचाऱ्यांसाठी हॉटेल वास्तव भत्ता प्रतिदिन 2,250 रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. भोजन व संकीर्ण खर्चासाठी प्रतिदिन 800 रुपये अदा करण्यात येणार आहेत. S19 व त्यापेक्षा कमी वेतन स्तर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिदिन 1,000 रुपयांपर्यंत हॉटेल वास्तव भत्ता तर भोजन व इतर खर्चासाठी 500 रुपये रक्कम अनुज्ञेय राहणार आहे.